राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. काल 2 दिवसापासून दीनानाथ हॉस्पिटल पुणे या ठिकाणी त्या भिसे नावाच्या कुटुंबातल्या आपल्या एका महिलेचा ताईचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर दीनानाथ हॉस्पिटल प्रचंड गाजलं. ह्या दीनानाथ हॉस्पिटलचे 2-3 दिवसातले 2-4 वेळा वेगवेगळे निर्णय बदललेत. खरं तर या सगळ्या गोष्टींनंतर त्यांनी सांगितलं की आमच्या हॉस्पिटलची एक अंतर्गत समिती तयार होईल. ती समिती अहवाल तयार करेल. तो अहवाल आम्ही राज्य सरकारला देऊ आणि प्रसारमाध्यमांना देऊ. तसा दिलाही. त्या अहवालामध्ये काय सांगितलं? त्या अहवालामध्ये पेशंटच्या चुका सांगण्यात आल्या. स्वतःवरती जबाबदारी न घेता सगळी जबाबदारी त्या पेशंटची आहे आणि या संदर्भामध्ये आमच्या हॉस्पिटलचा त्याच्यामध्ये काही रोल नाही आहे. अरे, ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे, ह्याला लाज वाटली पाहिजे प्रशासनाला. या राज्य सरकारने हजारो करोड रुपयाची जमीन तुम्हाला 1 रुपये भाडेतत्वावरती दिली आहे. त्या पुणे महानगरपालिकेने कित्येक कोटी रुपयांची जागा तुम्हाला तुमच्या वाढीव विस्तारासाठी दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कित्येक पब्लिक सेक्टरमधून डोनेशन येतं आणि सगळी भीक मागतो तुम्ही. सामान्य गोरगरीब जनतेची मदत करतो, सेवा करतो यासाठी. आणि एवढं सगळं असताना देखील जर त्या ठिकाणी सामान्य जनतेला एंट्री करण्यासाठी देखील जर त्या ठिकाणी दर परवडत नसतील तर असल्या भिकारचोट हॉस्पिटलचं करायचं काय? आज त्या ठिकाणी त्या महिलेची हत्या केलेली त्या हॉस्पिटलनी. जर ती हॉस्पिटलचे ती पेशंट रेग्युलर कस्टमर होतं, त्या पाठीमागे ते बऱ्याच वेळा त्या हॉस्पिटलला गेलं होतं, तर तुम्ही इतकी वाईट घटना असताना, इतकी वाईट वेळ असताना तुम्हाला थोडंसं देखील त्या ठिकाणी सेन्सेशन नव्हतं, थोडी देखील तुमच्यामध्ये संवेदनशीलता नव्हती. तुम्ही जर त्या ठिकाणी ॲडमिट करून घेतला असताना जर ती शस्त्रक्रिया पार पाडली असती तर त्या आज महिलेचा जीव वाचला असता आणि तुम्ही त्या 2 मुलांच्या आईचा देखील जीव वाचला असता आणि त्या 2 मुलांना मातृत्व मिळालं असतं. परंतु पैशाच्या पाठीमागे लाचार झालेली तुमचे सगळे लोक, तुम्हाला त्या पैशाच्या पुढं त्या महिलेचा जीव दिसला नाही. तुम्ही बोलता की त्या महिलेला मुलं होण्यासाठी त्रास होत होता म्हणून त्यांनी IVFद्वारे त्यांनी मुलाचा प्रयत्न केला. सिझरिंग म्हणजे ट्विन्स प्रेग्नन्सी सिझरिंग धोकादायक होती म्हणून आम्ही त्यांना ससून रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला. तुमच्या हॉस्पिटलमध्ये ते होते म्हणून त्या ठिकाणी ते 10 लाख रुपये द्यायला तयार होते. तुम्ही तुमच्या स्वतःवरची जबाबदारी ससून रुग्णालयावरती ढकलता. तुम्ही त्या ठिकाणी सांगता की पेशंटने आमच्याशी जास्त चर्चाच केली नाही आहे. कितीच वेळ चर्चा करायला पाहिजे होती? त्या ठिकाणी पेशंटनी त्यांचा संचालक डॉक्टर जे होते, अधिकारी होते, त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की मी त्यांना सांगतो. आता त्यांनी सांगितलं की नाही सांगितलं हा खरं तर चौकशीचा भाग आहे. त्याच्यानंतर खालच्या प्रशासनाने सांगितलं की आम्ही इकडे तिकडे बघेपर्यंत ते बॅग उचलून निघून गेले. अरे, असं कसं बॅग उचलून निघून जातील? ते पेशंट एवढं मोठं, पेशंटला कुठं उचलून घेऊन जाणार? तुमच्या चुका लपवण्यासाठी तुम्ही सगळ्या भिकार चाळे करायला लागलेला आता. खरं तर हे हॉस्पिटल बंद झालं पाहिजे. कुठल्याही गोरगरीब जनतेचा एक काळी मात्र या हॉस्पिटलमधनं काय फायदा होत नाही. फक्त आणि फक्त त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला त्रासच होतो. मानसिक त्रास, मेंटली टॉर्चर केलं जातं. मग एवढं सगळं असताना तुम्ही 10 लाख रुपये त्या परिवाराला द्यायला का तयार झाला? आत्ता ते त्या हॉस्पिटलचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या परिवाराला 10 लाख रुपयाची मदत देऊ. जर त्या परिवाराची चूकच नाही तुमच्या अहवालामध्ये सांगता, तर मग तुम्ही त्या परिवाराला 10 लाख रुपये का देताय? ह्याचा अर्थ तुम्हाला तुमची चूक कळलेली, तुम्हाला तुमची चूक समजले आणि तुम्ही आता त्या चुकीवरती पांघरून घालण्यासाठी, त्या चुकीला शांत करण्यासाठी त्या कुटुंबाला तुम्ही 10 लाखाचं लॉलीपॉप देताय. साधी सरळ गोष्ट आहे. ह्याच्यावरती राज्य शासनाने का नाही एखादी समिती नेमली? आता देवेंद्र फडणवीसांनी आज त्यांची भेट घेतली त्यांच्या कुटुंबाची. त्याच्यानंतर त्यांनी आदेश दिले की 2 समित्या नेमण्यात येतील आणि त्या चौकशी करतील. परंतु हॉस्पिटलला एवढी हिंमत कशी झाली की आमच्या अंतर्गत समिती चौकशी करेल? कोण आहे तुम्ही? म्हणजे चोरी पण तुम्हीच करणार आणि तुम्ही स्वतःला शोध पण तुम्हीच घेणार. हे ट्रस्टी असणारे हॉस्पिटलना ह्यांचं तात्काळ ट्रस्टीचं लायसन, धर्मादायचं लायसन रद्द करावं. नाहीतर अशा हॉस्पिटलची ही मुजोरी, माजुरडापणा रोज नवीन पेशंटच्या जीव घेण्यासाठी प्रवृत्त होतील. हो, इतकी निर्दयता, इतकं असंवेदनशीलता कुठल्या हॉस्पिटल आणि कुठल्या डॉक्टरला असू शकते? त्याच्यानंतर तुम्ही आत्ता काय सांगता की इमर्जन्सी पेशंटकडनं आम्ही ॲडव्हान्स मागायची जी काय आमची प्रथा आहे ही बंद करू. इमर्जन्सी पेशंटकडनं आम्ही ॲडव्हान्स घेणार नाही. अरे, या लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. या सगळ्या आधी गोष्टी कळल्या नाहीत. एका महिलेचा जीव गेल्यानंतर तुम्हाला कळाला. ती 10 लाख रुपये दिल्यानंतर त्या 2 मुलांची आई येणार आहे परत. तुमच्या घरातल्या एका मुलीसोबत, महिलेसोबत जर अशा प्रकारची घटना घडली असती तर तुम्ही काय विचार केला असता? तुम्हीच काय हेच केलं असतं? निर्लज्ज प्रशासन आहे त्या हॉस्पिटलचं, निर्लज्ज.
त्यामुळं राज्य शासनाने कुठल्याही प्रकारची त्यांना सवलत न देता दिलेली जमीन ही रद्द करावी. पुणे महानगरपालिकेने दिलेली जमीन रद्द करावी. राज्य शासनाकडनं कुठल्याही प्रकारचं त्यांना आर्थिक लाभ असा होईल असं कुठल्याही प्रकारचं कार्य करू नये आणि तात्काळ त्यांचं धर्मादायचं लायसन्स रद्द करावं. तुम्हाला प्रायव्हेट चालवायचं तुमच्या जीवावरती चालवा. त्या ठिकाणी तुम्ही सामान्य जनतेची, गोरगरीब जनतेची सेवा करतो म्हणून तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग गोळा करायचं आणि तुम्ही अशा प्रकारे लुटायचं. काय आहे तुमच्या हॉस्पिटलचं रेट कार्ड? एका OPDचं रेट कार्ड काय आहे सामान्य माणसाला, गोरगरीब जनतेला? त्या हॉस्पिटलला आजपर्यंत कोणाला माहीत नव्हतं, खरं सांगतो. आणि जर तुम्हालाही माहीत नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माहिती होते का की दीनानाथ हॉस्पिटल आजपर्यंत की हे ट्रस्टीचं हॉस्पिटल आहे, म्हणजे धर्मादायचं हॉस्पिटल आहे, इथं गोरगरीब जनतेला फ्रीमध्ये सेवा मिळाली जाते. माहिती होतं का तुम्हाला आजपर्यंत? ही घटना घडेपर्यंत पुण्यामध्ये काय पूर्ण महाराष्ट्रातल्या 99% लोकांना माहीत नव्हतं की हे धर्मादायचं हॉस्पिटल आहे. विचार करा तुम्ही कशा प्रकारची त्या ठिकाणची वातावरण आणि परिस्थिती असेल. आज त्या ताईचा जीव गेला, त्याच्यानंतर आज राज्य शासनाला जाग आली. आजपर्यंत कित्येक त्या ठिकाणी अशाच घटना घडल्या असतील, फक्त त्या घटना समोर नाही आल्या कारण ते सगळे सामान्य लोक होते. आणि आमची भिसे नावाच्या ताईचं पुण्य म्हणावं लागेल की त्यांचा मिस्ट नवरा हा एका भारतीय जनता पार्टीचा PA होता, म्हणून त्यांची गोष्ट सगळं समाज माध्यमांपर्यंत पोहोचली आणि त्या ठिकाणी त्या ताईला न्याय मिळण्याच्या आशा झालेल्या आहेत. परंतु त्या हॉस्पिटलने अशा कित्येक महिलांची जीव घेतलेले, कित्येक लोकांना तसा त्रास दिलेला आहे, ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे ना याच्या अगोदर. कित्येक लोक समोर यायला लागलेत आता की त्या हॉस्पिटलने त्यांच्या परिवारासोबत काय काय केलं आहे म्हणून. ह्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवरती चौकशी नेमली पाहिजे आणि या हॉस्पिटलचं लायसन्स, जे धर्मादायचं लायसन्स आहे ते रद्द करून संस्थेचं, आणि त्यांना सरकारकडनं जी आता दिली गेलेली जी जागा आहे ही जागा तात्काळ रद्द करण्यात यावी. अशा कुठल्याही असंवेदनशीलता, निर्दय असलेल्या संस्थेला आणि अशा प्रकारच्या कुठल्याही घाणेरड्या हॉस्पिटलला सरकारकडनं काही मदत देण्याची गरज नाही आहे. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.